रिलायन्स एनएमडी एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांनी नागोठणे टाउनशिप वसाहत आणि बेंडसे येथे जल्लोष केलाय। या विजयानंतर सर्व विजयी उमेदवारांचे कामगार वर्गातून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांमध्ये केटी शिर्के, गणपत पाटील, वैभव जवके, राजेंद्र कुमार दलाल, दत्तात्रय शेळके, अशोक भोये, राजा लवटे आदींचा समावेश आहे। कामगार वर्गाच्या हितासाठी कायम कार्यरत असणाऱ्या विजयी उमेदवारांनी यापुढेही कामगारांचे हित जोपासण्याची भूमिका बजावावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। सर्व विजयी उमेदवारांचे कामगार नेते साधुराम मालुसरे, दीपकभाई रानवडे, उदय दिवेकर, संजयभाई काकडे आदींसह अधिकारी वर्ग आणि कामगारांनी अभिनंदन केले। रोहा तालुक्यातील धाटाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या विष्णुनगर या शाळेत एका आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमात मुलांना अभ्यासासोबत भात शेती लागवडीविषयी माहिती देण्यात आली। याचबरोबर डोंगरदरी वाडी वस्तीवर राहणारी आदिवासी बांधवांची मुलं केवळ शिकण्याच्या जिद्दीने नियमितपणे शाळेत येतात। अशा मुलांच्या आईवडिलांना ते ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी शेतीच्या बांधावर जाऊन त्या आईवडिलांचा सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात शेतात जाऊन भात शेती लागवडीचा अनुभव घेतल्याने तसेच आपल्या आईवडिलांचा सत्कार आपल्या शिक्षकांनी केल्याने मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता। माझे नाव नूर सुमाया अबूबकर शेख, शाळेचे नाव राजीव शाळा विष्णुनगर। आज आम्हाला बाईंनी शेतात आणले तर शेतकरी किती कष्ट करून शेती लावतात ते आज आम्हाला अनुभव आहे। त्यामुळे आज आम्ही स्वतः शेतात उतरून लावतात तर आम्हाला पण माहित पडला शेतकरी लोक किती कष्ट करून शेत लावतात। खालापूर तालुक्यातील किरखिंडी येथील एका कंपनी विरोधात खालापूर तालुका शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराबाबत खालापूर तहसीलदार आणि खालापूर पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले गेले। या कंपनीतील व्यवस्थापन हे कामगार आणि स्थानिकांवर अन्याय करत असल्याने खालापूर तालुका शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळेस दिलाय। आज या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ तोरवे यांच्या आदेशाने कंपनी व्यवस्थापन आणि कंपनी याच्या विरोधात कामगारांना होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात या ठिकाणी आम्ही आमदार साहेबांच्या सूचनेनुसार आदेशानुसार या ठिकाणी तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना एक निवेदन दिलेलं आहे। खऱ्या अर्थानं आज अनेक वर्ष 15-20 वर्ष त्या कंपनीमध्ये जे कामगार काम करत आहेत त्यांच्यावरती आज अन्यायाची एक टाकती तलवार त्यांच्यावरती आलेली आहे। एक कामगार जेव्हा काम करत असतो तेव्हा त्याच्यावरती अवलंबून त्याच्या घरातले त्याचे कुटुंब, त्याचे आई वडील आणि त्याचं कुटुंब हे सगळं अवलंबून असतं। अशा वेळेला त्या कामगारावरती जर अन्याय होत असेल आणि तो पूर्णपणे डिप्रेशनमध्ये जात असेल, कशा पद्धतीने तो डिप्रेशनमध्ये जाईल याची दक्षता आज मॅनेजमेंट घेताना आपल्याला दिसते। जाणूनबुजून त्रास देणं, शिवीगाळी देणं, कामामध्ये हॅरेसमेंट करणं असा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे। कुठलेही इंटिमेशन न देता सरळ त्या कामगाराला त्या कामावरून काढून टाकण्याचा वेगळा असा त्यांनी फंडा अवलंबलेला आहे कंपनीने आणि त्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी निवेदन देतो। त्यांना इशारा दिलेला आहे कंपनीला, आमदार साहेबांचं मार्गदर्शन घेऊन तो आम्ही इशारा दिलेला आहे की जर का अशा प्रकारचे उद्योग तुम्ही बंद नाही केलात, कामगारांवरची गळचेपी आणि कामगारांवरती जो अन्याय होतोय तो जर तुम्ही सतत जो अन्याय होतोय तो तुम्ही थांबवलात नाही तर येत्या 17 तारखेला शिवसेना पक्ष शिवसेना पद्धतीने स्टाईलने त्या ठिकाणी आंदोलन उभं करणार आहे। रस्त्यावर उतरून सबंध शिवसैनिक अख्ख्या तालुक्यातून सगळे शिवसैनिक त्या कंपनीच्या गेटसमोर फार मोठ्या प्रमाणात आंदोलन घडेल आणि त्या आंदोलनाला पूर्णपणे जबाबदार कंपनी प्रशासन असेल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।